नमस्कार मित्रांनो. असं म्हणतात की एखादं शरीर सोडल्यावर आत्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करून पुन्हा जन्म घेतो. पण जर त्या आत्म्याला दुसरं शरीर प्राप्त झालं नाही तर आत्मा भटकत राहतो. आणि हे तेव्हाच घडतं जेव्हा काही इच्छा अपूर्ण राहतात. असंच काहीसं महाराष्ट्रातील नागपूर शहरातील अंबाझरी भागात घडलं. असं काय भयानक घडलं बघूयात. राधिका, कविता आणि अशोक असं तिघांचं ते कुटुंब. राधिका ही कविता आणि अशोक यांची 8 वर्षांची मुलगी. मूळचे पुण्याचे असलेल्या त्या कुटुंबाला अशोकच्या सरकारी नोकरीतील बदलीमुळे नागपूरला शिफ्ट व्हावं लागलं होतं. त्यांना नागपूरला शिफ्ट होऊन 5-6 महिनेच झाले होते. शहरी वर्दळीपासून थोड्याच लांब काही नवीन बिल्डिंग बांधण्याचे काम सुरू होतं, तर काही बिल्डिंग नुकत्याच बांधून पूर्ण झाल्या होत्या. आणि अशाच एका नवीन बिल्डिंगमध्ये तळमजल्यावर हे कुटुंब राहत होतं. तुरळकच लोक तिथे राहायला आले होते. त्यामुळे आसपास राहत असलेल्या अगदी मोजक्याच लोकांची कविताची ओळख झाली होती, पण तीही अगदी वरवरची. अशाच एके दिवशी अशोक नेहमीप्रमाणे सकाळी ऑफिसला निघून गेला होता. राधिका, किती वेळ त्या बाहुलीशी खेळत बसशील? चल आवर, आता शाळेत जायला उशीर होतोय, असं म्हणत कविता नेहमीप्रमाणे राधिकाला घेऊन त्यांच्या फ्लॅटपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या बिल्डिंगच्या आवाराच्या मुख्य गेटपाशी आली. इतक्यात त्यांच्यापासून थोड्या अंतरावर राहत असलेल्या कमलाबाई त्यांना भेटल्या. काय ग कविता, कधीची तारीख दिलीये? कमलाबाईंनी विचारलं. आत्ता महिन्याअखेरीस सांगितलं आहे, कविता म्हणाली. कविता गरोदर होती. आता कधीही ती तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म देणार होती. शाळेच्या बसपाशी राधिकाला सोडून कविता परत घरी आली. असाच त्यांचा प्रपंच सुरू होता. काही दिवस गेले तसा कवितानं तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. तिचा वेळ त्या मुलाच्या संगोपनामध्ये जाऊ लागला. काही दिवसांनी त्याचं बारसं वगैरे विधी पार पडला. त्याचं नाव समीर ठेवण्यात आलं. जसजसे दिवस जाऊ लागले तसा समीर हळूहळू मोठा होत होता. तो शुक्रवारचा दिवस होता. नेहमीप्रमाणे राधिकाला सोडायला म्हणून कविता तिला घेऊन बाहेर आली. शाळेची बस अजून आली नव्हती. इतक्यात कविताला समीरच्या रडण्याचा आवाज आला. राधिका, तू इथेच थांब. समीर उठलाय आणि रडतोय. मी आलेच. शाळेची बस आता कधीही येईल. जर बस आली तर थेट बसमध्ये जाऊन बस, असे राधिकाला बजावून कविता आत समीरला बघायला म्हणून गेली. इतक्यात किंचित दूरवरून तिला गाडीचा एक हॉर्न ऐकायला आला. तिने समीरला पटकन उचललं आणि अगदी काही वेळातच ती बाहेर आली. बघते तर राधिका गेली होती. पळाली शाळेत, असं मनातल्या मनात म्हणून कविता परत आत निघून गेली. दिवस मावळला. संध्याकाळ झाली. कविता नेहमीप्रमाणे राधिकाची वाट पाहत बिल्डिंगच्या मुख्य गेटपाशी समीरला कडेवर घेऊन थांबली होती. बराच वेळ झाला पण बस अजून आली नव्हती. ती सारखे आपले हातातले घड्याळ चेक करत होती. काही वेळाने तिला अशोक येताना दिसला. काय ग, इथे काय उभी आहेस? अशोकनं विचारलं. अशोक, अरे खूप वेळ झाला, राधिका अजून आली नाही. मी बराच वेळ झाला वाट बघतीये. आता जवळजवळ 1 तास होत आला होता. तसे आता दोघांना खूप काळजी वाटू लागली. तू थांब, मी तिच्या शाळेत जाऊन पाहतो, असं म्हणत अशोक राधिकाच्या शाळेत जायला निघाला. तो शाळेजवळ पोचला तर शाळेला कुलूप होतं. आता त्याची काळजी वाढू लागली. तो पुन्हा थेट घरी आला. कविता, शाळा तर कधीच सोडून गेली आहे. मी गेलो तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. शाळेला कुलूप होतं, अशोक म्हणाला. अहो, असं कसं शक्य आहे? बस गेली कुठे मग? कविता आता थोडी रडवेली झाली होती. थांब, आपण तिच्या बाईंना फोन करू, असे म्हणत दोघे लगबगीने घरात आले आणि त्यांनी राधिकाच्या शाळेतील डायरीत लिहिलेल्या नंबरवर घाबरतच फोन केला. नमस्कार, मी अशोक साने बोलतोय. राधिका साने माझी मुलगी. ती अजून घरी पोचली नाही, अशोक म्हणाला. मिस्टर साने? अहो, राधिका तर आज शाळेतच आली नव्हती, पलीकडून बोलत असलेल्या बाई म्हणाल्या. आणि अशोकच्या पायाखालची जमीनच सरकली. तो कावराबावरा झाला. त्याच्या हातून फोन खाली पडणार
इतक्यात कवितानं फोन त्याच्या हातून घेतला. बाई, मी राधिकाची आई बोलतीये, काय झालंय? कविता घाबऱ्या स्वरात म्हणाली. अहो, मी सानेंना सांगत होते की राधिका तर आज शाळेतच आली नाही म्हणून. सगळं ठीक आहे ना मिसेस साने? बाई म्हणाल्या. ते ऐकून कविताला सुद्धा खूप मोठा मानसिक धक्का बसला. ती बोलेनाशीच झाली. अशोकनं कसं बसं स्वतःला सावरलं आणि स्तब्ध झालेल्या कविताला गदा हलवून भानावर आणलं. कविता, आपण आत्ता लगेच पोलीस चौकीत जाऊन तक्रार देऊन येऊ, अशोक म्हणाला. तसं आहे त्या स्थितीत ते दोघे तडक पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी घडलेला प्रसंग कसा बसा सांगितला. त्यांचा झालेला रडवेला चेहरा पाहून पोलिसांनी त्यांना धीर दिला आणि काही खबर लागताच त्यांना तसं कळवण्याचं आश्वासन दिलं. काही वेळानं अशोक आणि कविता घरी आले. ढसाढसा रडून त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. अशोकनं काही दिवसांची रजा टाकली. आठवडा उलटला तरी राधिकाचा काहीच पत्ता नव्हता. कविता आणि अशोक दररोज पोलीस स्टेशनच्या चक्रा मारायचे, पण एकच उत्तर ऐकून परत यायचे, शोध सुरू आहे. काही कळलं की आम्ही लगेच संपर्क साधू. दोघे रोज छोट्याशा समीरला घेऊन रस्त्यावरून फिरायचे आणि रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येक लहान मुलीकडे ह्या आशेनं पाहायचे की कदाचित ती राधिका असेल. पण दिवस मावळला की ते हताश होऊन परत यायचे. राधिका गायब होऊन आता बराच काळ उलटून गेला होता. अशोकनं आता राधिका सापडेल ही आशा सोडून दिली होती आणि आता तो नेहमीप्रमाणे ऑफिसला जायला लागला होता. कविता मात्र अजूनही दिवसभर राधिकाच्या वाटेकडे डोळे लावून बसायची. कविता, आपण परत पुण्याला जायचं का? कदाचित तिकडे तुला बरं वाटेल, अशोक कविताला म्हणाला. अशोक, अरे असं कसं म्हणतोस तू? राधिका जर परत आली तर तिचे काय होईल? आपल्याशिवाय कोण आहे तिचे? जोपर्यंत राधिका येत नाही तोपर्यंत आपण इथून हलायचं नाही, कविता म्हणाली. ते ऐकून आता अशोकनं सुद्धा त्या विषयावर बोलणं सोडून दिलं होतं. आता त्या घटनेला 10 वर्ष उलटून गेली होती. तो बुधवार होता. कविता नेहमीप्रमाणे घरातील काही सामान आणण्यासाठी बाहेर गेली होती. अशोक ऑफिसला गेला होता आणि समीर शाळेत. कवितानं सामान घेतलं आणि ती घरी परतत होती. अचानक तिला तिच्या मागून हलक्या आवाजात काही हाका ऐकू आल्या. आई, आई. तिनं मागे वळून बघितलं, पण तिला कोणीच आढळलं नाही. ती घरी परत आली. काही दिवस उलटले. कविता पुन्हा सामान घ्यायला म्हणून बाहेर गेली. परतत असताना तिला पुन्हा तेच आवाज कानावर पडले. आई, आई. तिने मागे वळून पाहिलं असता तिला रस्त्याच्या कडेला एका कोपऱ्यात बसलेली एक तरुण मुलगी दिसली. तिचे लांब कुरळे केस तिच्या चेहऱ्यावरून खाली आले होते, त्यामुळे तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. कविता तिच्या जवळ आली आणि तिच्याकडे निरखून पाहिले असता त्या मुलीच्या तोंडून पुन्हा आई असे शब्द बाहेर पडले. कविताला आश्चर्य वाटलं आणि त्याहून अधिक आनंद झाला. खूप वर्षांनी कुठल्या तरी मुलीच्या तोंडून तिला उद्देशून आई हा शब्द तिच्या कानावर पडला होता. तसे कविता खाली बसली. काय नाव तुझं? कुठे राहतेस तू? इथे अशी का बसलीयस? तुझे आईवडील कुठे आहेत? असे काही प्रश्न कविताने तिला विचारले, पण ती काहीच प्रतिसाद देत नव्हती. का कोण जाणे, पण कविता त्या रस्त्यावरच्या मुलीमध्ये आपल्या राधिकाला बघत होती. कवितानं तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तशी ती तिच्यापासून थोडी दूर गेली. थांब, तुला आवडत नसेल तर मी नाही तुला हात लावत. तू असं करतेस का? चल माझ्या घरी, मी इथे जवळच राहते, असं म्हणून कविता घराकडे जाऊ लागली. तशी ती मुलगी सुद्धा कविताच्या पाठोपाठ जायला लागली. काही वेळात ते घरी आले. कवितानं तिला सोफ्यावर बसायला सांगितलं. तिला पाणी आणण्यासाठी म्हणून कविता आत गेली. तिनं ग्लासमध्ये पाणी भरलं आणि ती मागे वळाली तर ती मुलगी तिच्या मागेच उभी होती. तिला पाहून कविता दचकलीच. ती मुलगी कविताच्या गळ्यात असलेल्या कृष्णाच्या फोटोकडे एकटक बघत होती. तसे कविता हसून तिला म्हणाली, आम्ही द्वारकेला गेलो होतो, तिथून हे घेतलं, घे पाणी. पण कविताने जसा पाणी द्यायला हात पुढे केला तसे ती मुलगी मागे गेली आणि बाहेर जाऊन परत सोफ्यावर बसली. फारच लाजाळू आहे, असं मनातल्या मनात म्हणत कविता सुद्धा बाहेर आली.
कविताला एकदम काहीतरी सुचलं तशी ती आत गेली. ती काहीतरी शोधत होती, पण तिला ते मिळत नव्हतं. तशी ती परत बाहेर आली आणि पाहते तर राधिकाची बाहुली त्या मुलीच्या हातात होती. तिनं ती घट्ट धरून ठेवली होती. ते पाहून तर कविता स्तंभितच झाली. अगं, मी हीच बाहुली शोधायला आत गेले होते तुला द्यायची म्हणून, पण ही तुला कुठे मिळाली? कविता म्हणाली. पण ती मुलगी काहीच न बोलता मान खाली घालून त्या बाहुलीकडे विचित्र नजरेने बघत होती. इतक्यात दारावरची बेल वाजली. तसे कवितानं दार उघडलं. अशोक आणि त्याच्याबरोबर समीर सुद्धा होता. कविताच्या चेहऱ्यावर इतके वर्षांनी आनंद आणि उत्साह पाहून अशोकला आश्चर्य वाटलं. काय ग कविता, आज इतके वर्षांनी तुला खूप आनंदी पाहतोय, काय झालं? अशोक आणि समीर आत आले. कविता त्या मुलीकडे बोट दाखवत उद्गारली, आपली राधिका. तसं अशोक आणि समीर यांनी तिकडे बघितले असता त्यांना ती विचित्र अवतारातील मुलगी दिसली. तिच्या हातात राधिकाची बाहुली होती. कविता, ही कोण आहे? अशोकनं विचारलं. अरे अशोक, हीच आपली राधिका आहे. आता ही आपल्याबरोबरच राहणार आहे, कविता म्हणाली. अशोकला वाटलं होतं की कविता त्या भयंकर धक्क्यातून थोडी तरी सावरली आहे, पण कविताचं वागणं बघून तो थोडा घाबरलाच. कविता, कोणाला घरात घेऊन आली आहेस? एका रस्त्यावरच्या मुलीला? तिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढ. ही आपली राधिका नाहीये, अशोक म्हणाला. पण कविताच्या हट्टापुढे त्याचं काहीही चाललं नाही. ती मुलगी तिथेच राहू लागली. कविताचा संपूर्ण वेळ त्या मुलीबरोबर जायला लागला. कविताचं आता घराकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. समीरकडे सुद्धा ती आता नीट लक्ष देत नव्हती. जे घरात चाललं होतं ते सर्व अशोकला अनावर झालं होतं. एके दिवशी राधिका आणि अशोकचं भांडण झालं. अशोक त्या मुलीला बाहेर काढायला निघाला होता. अशोक, हिला जर बाहेर काढलंस तर मी सुद्धा हिच्याबरोबर कायमची निघून जाईन, कविता म्हणाली. तसे पुन्हा एकदा अशोकनं तिच्या समोर हात टेकले. काही दिवस तसेच गेले. एकदा कविता आणि अशोक त्यांच्या बेडरूम मध्ये गप्पा मारत होते. कविता त्या मुलीबद्दलच बोलत होती. इतक्यात त्यांच्या डोक्यावर असलेला पंखा छतावरून सुटून अशोकच्या डोक्यात पडणार तेवढ्यात कविताचे त्या पंख्याकडे लक्ष गेले आणि अशोक असं जोरात ओरडून तिने अशोकला त्याचा हात धरून उठवलं. त्या प्रसंगानं अशोक घाबरला. तो मनातल्या मनात विचार करू लागला, हा पंखा अचानक असा कसा पडू शकेल? त्या प्रसंगानंतर काही दिवस गेले. असेच एक दिवस अशोक आणि समीर टीव्ही बघत बसले होते. कविता आत स्वयंपाक करत होती. तिच्याबरोबर ती मुलगी सुद्धा आत होती. अचानक त्यांच्या घरची वीज गेली आणि त्यांचं घर गडद काळोखात बुडालं. अशोकनं इकडं तिकडं बघितलं असता त्याच्या लक्षात आलं की फक्त त्यांच्याच घरची वीज गेली आहे. कविता, फक्त आपल्या घरचीच वीज गेली आहे. बहुतेक फ्यूज मध्ये गडबड असेल. जरा हे स्टूल नीट धरून ठेव, मी बघतो काय झालंय, असे म्हणून अशोक त्या स्टूलावर चढला. तो टॉर्चच्या प्रकाशात काय बिघाड आहे ते बघत होता. इतक्यात त्यांच्या बेडरूम मधून कसला तरी आवाज आला. काय झालं बघण्यासाठी कविता बेडरूम मध्ये धावली. तसे अचानक अशोक उभा असलेलं स्टूल थरथरलं आणि त्याने अशोक खाली जमिनीवर पडला. इतक्यात त्याचं लक्ष पलंगाखाली गेलं आणि ते दृश्य बघून त्याची बोबडीच वळली. बेड खाली त्याला त्यांच्या घरात असलेल्या त्याच मुलीचं भयानक रूप दिसलं. तिचे डोळे लाल होऊन चमकत होते. तिच्या चेहऱ्यावर असंख्य जखमा होत्या. तिच्या केसातून रक्त वाहत होतं. ते पाहून तो विजेसारखा उठला आणि त्याने कविता म्हणून मोठ्यानं हाक मारली. काय झालं म्हणून कविता परत तिथे आली. अशोक घामानं भिजला होता. तो खूप घाबरला होता. कविता, ती बेडखाली मुलगी आहे. ती कोणी साधी नाहीये. ती खूप विचित्र मुलगी आहे. आपल्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे, अशोक म्हणाला. अशोक, कोण मुलगी? कोणाबद्दल बोलतोयस तू? कवितानं विचारलं. तीच ती आपल्या घरातील मुलगी जिला तू राधिका समजते आहेस, अशोक म्हणाला. अरे पण अशोक, राधिका बेडखाली कुठे? ती काय राधिका तिथे उभी? कविता म्हणाली. तसे अशोकने तिकडे बघितले तर ती मुलगी दारात उभे राहून रागानं अशोककडे बघत होती. आई, मला सुद्धा त्या मुलीची खूप भीती वाटते. तिला इथून जायला सांग, समीर आईला रडतच म्हणाला.
तसा तिनं रागानं समीरकडे सुद्धा एक कटाक्ष टाकला आणि ती तिथून रागानं निघून गेली. तुम्ही दोघे का राधिकाच्या मागे लागला आहात? तिला ओळखा तुम्ही, ती राधिकाच आहे, कविता कळवळून म्हणाली. आज मी राधिकाच्या शेजारी झोपते, बिचारी रागवली आहे ती, असं म्हणून कविता राधिका बरोबर झोपायला म्हणून गेली. खाली गादी घालत असताना चुकून कविताचा त्या मुलीला स्पर्श झाला. तसे ती अचानक गुरगुरली. कविताला सुद्धा ते जरा विचित्र वाटलं, पण तिनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. कविता त्या मुलीबरोबर बाहेर हॉलमध्ये, तर अशोक आणि समीर आत बेडरूम मध्ये झोपले होते. काही वेळ गेला तसे अचानक समीर ताडकन उठून बसला. त्याचे डोळे लाल झाले होते. तो खूप भयंकर दिसत होता. तो उठून हॉलमध्ये आला आणि त्याने आपला हात हळूहळू कविताच्या गळ्याजवळ नेला. इतक्यात कविताला खोकला आला आणि तिला जाग आली. ती उठून बसली. तसे तिच्या न कळत तिच्या गळ्यातील कृष्णाचा फोटो गळून जमिनीवर पडला. तिला दिसलं की शेजारी ती मुलगी नव्हती. आजूबाजूला पाहिलं असता तिला ती त्या सोफ्यावर तशीच मान खाली घालून बसलेली दिसली. राधिका, झोप येत नाहीये का? रात्र खूप झाली आहे, डोळे मिटून पड म्हणजे झोप लागेल, असे म्हणून कविता तिच्याकडे गेली. चल झोपायला, असे म्हणून कविता वळली. तसे त्या मुलीने अचानक कविताच्या साडीचा पदर धरला आणि आई इथेच बस, असे म्हणाली. इतक्या दिवसांनी ती बोलली बघून कविताला खूप आनंद झाला. तिने आनंदाने त्या मुलीला मिठीत घेतलं, पण त्या क्षणी कविता झटका बसावा तशी बाजूला झाली. राधिका, तुझं शरीर इतकं थंड कसं काय पडलंय? बरं वाटत नाहीये का तुला? तू झोप, उद्या सकाळपर्यंत बरं नाही वाटलं तर जाऊ डॉक्टरांकडे, कविता म्हणाली. त्या दोघी पुन्हा झोपून गेल्या. सकाळ झाली. तसे अशोक नेहमीप्रमाणे ऑफिसला आणि समीर शाळेत निघून गेले. अशोकला त्या मुलीचा संशय येत होता. त्याच्या चिंताग्रस्त चेहऱ्याचे कारण त्याच्या ऑफिसमधील लोकांनी विचारले असता अशोकनं त्यांच्या समोर मन मोकळं केलं आणि घरी काय चाललं आहे ते सांगितलं. अशोक, तुला जर इतका संशय असेल त्या मुलीबद्दल तर तू रांगणेकर गुरुजींना भेट, ते तुला कदाचित ह्यात मदत करतील. अशोकच्या ऑफिसमधील 1-2 लोकांनी त्याला सांगितलं आणि त्यांचा पत्ता देखील दिला. त्याच दिवशी ऑफिस संपवून अशोक तडक त्या गुरुजींकडे गेला आणि त्याने घडलेले सर्व त्यांना सांगितलं. अशोक, तू कसेही करून त्या मुलीच्या अंगावरचं काहीही, जसं तिच्या कपड्याचा एखादा तुकडा किंवा तिचे 1-2 केस उद्या येताना घेऊन ये. त्यांनी आपल्याला कळेल की हा सगळा नक्की काय प्रकार आहे, रांगणेकर गुरुजी म्हणाले. ते ऐकून अशोक घरी आला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती मुलगी उठली तेव्हापासून अशोक तिच्यावर नजर ठेवून होता. ती उठली आणि कविताच्या मागे किचनमध्ये गेली. ती संधी साधून अशोक ती ज्या गादीवर झोपली होती तिथे आला. त्याने पाहिले असता त्याला गादीवर पडलेले काही केस दिसले. त्याने मोठ्या शिताफीने ते मिळवले आणि आवरून थेट रांगणेकर गुरुजींकडे आला. गुरुजींनी ते केस एका रुमालावर ठेवले आणि काही मंत्र म्हटले. काही वेळ गेला तसे गुरुजींनी डोळे उघडले. अशोक, जी मुलगी तुमच्या घरात वावरत आहे ती मनुष्य योनीतील नाही. तुमच्या घरात एका शक्तिशाली आत्म्याचा वावर आहे, गुरुजी म्हणाले. ते ऐकून अशोक घाबरलाच. गुरुजी पुढे बोलू लागले. कविताला तिच्यापासून मोठा धोका आहे. आज रात्री 12 वाजल्यापासून अमावस्या सुरू होत आहे आणि तेव्हाच ती तिचा डाव साधणार. मी इतकंच सांगू शकतो. मी तिच्याशी लढू शकत नाही, कारण तेवढे सामर्थ्य माझ्याकडे नाही. इतके बोलून गुरुजी आत निघून गेले. तसे आता काय करावे अशोकला सुचत नव्हतं. तो तसाच घाबरलेल्या मनस्थितीत आणि चिंताग्रस्त चेहऱ्याने घरी आला. अशोक, आज लवकर आलास? कवितानं विचारलं. अशोक काही न बोलता आपल्या खोलीत जाऊन बसला. काय करता येईल, कविताला कसं वाचवता येईल याचा विचार करू लागला. दिवस मावळला. संध्याकाळचे 7 वाजले होते. तसे त्यांच्या दारावर टकटक झालं. अशोकनं दार उघडलं. तसं कोण आहे बघण्यासाठी कविता सुद्धा तिथे आली. बाहेर पोलीस इन्स्पेक्टर आणि अजून काही पोलीस उभे होते. काय झालं साहेब? त्यांना असं अचानक बघून अशोकनं स्तंभित होऊनच विचारलं. तसे इन्स्पेक्टर बोलू लागले.
10 वर्षांपूर्वी इथून तुमची मुलगी गायब झाली होती अशी तक्रार तुम्ही दिली होती. हो, मग? अशोक म्हणाला. अशाच काही मुली संपूर्ण जिल्ह्यातून त्या महिन्यात त्याच दिवशी गायब झाल्या होत्या. ते एक मोठं रॅकेट होतं. ते सगळे नुकतेच पकडले गेले आहेत. ते मुलींची विक्री परदेशी करत होते. त्यांच्या चौकशीत असं आढळून आलं की तुमच्या मुलीचे सुद्धा त्यांनीच अपहरण केलं होतं. ते ऐकून कविता आणि अशोक दोघांना मोठा धक्का बसला. कसेबसे अशोकने स्वतःला सावरलं. मग आता आमची मुलगी कुठे आहे? अशोकनं विचारलं. अशोक, काही काय विचारतोयस? ही काय आपली राधिका इथे? बेडरूमकडे बोट दाखवत कविता म्हणाली. ते ऐकून पोलीस सुद्धा स्तंभित होऊन बघायलाच लागले. तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका. मी जे विचारतो आहे त्याबद्दल सांगा, अशोक म्हणाला. मिस्टर अशोक, आम्हाला सांगण्यास वाईट वाटतं की तुमची मुलगी त्यांच्या हातून मारली गेली. ती आता 1-2 महिन्यांपर्यंत जिवंत होती. तिने त्यांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यातच ती मारली गेली. त्यांच्याकडून तुमच्या मुलीचा आत्ताचा फोटो आम्हाला मिळाला. तुम्ही तुमच्या मुलीला शेवटचं 8 वर्षांचा असताना पाहिला असेल. हा तिचा आत्ताचा फोटो, असे म्हणून पोलीस तो फोटो अशोकला देऊ लागले. अहो, काही काय बोलताय तुम्ही? माझी मुलगी जर या जगात नसेल तर ही कोण आहे घरात? असं म्हणत कविता राधिका जिथे होती तिथे जाऊ लागली. तो फोटो पाहून अशोकला हृदयविकाराचा झटकाच यायचा बाकी होता. तो त्याच मुलीचा फोटो होता जी त्यांच्या घरात राहत होती. म्हणजे ही आमची राधिकाच आहे, अशोक म्हणाला. इतक्यात त्याला रांगणेकर गुरुजींचे शब्द आठवले. कविताच्या जीवाला धोका आहे. तसे ते सगळे कविताला शोधण्यासाठी घरात गेले, पण कविता आणि राधिका त्यांना कुठेच दिसत नव्हत्या. ते घराच्या मागील बाजूस आले. तेव्हा जे दृश्य त्यांना दिसलं ते बघून सगळ्यांचाच थरकाप उडाला. कविता स्तब्ध उभी होती. राधिका तिच्यापासून थोडी दूर उभी होती. राधिकाच्या हातात तिची भावली होती. राधिका तिला बोलवत होती. आई, चल माझ्या बरोबर, मी तुला घ्यायला आली आहे. राधिका त्या स्तब्ध उभ्या असलेल्या कविताच्या दिशेने जाऊ लागली. इतक्यात तिथे अशोक आणि ते पोलीस पोहोचले. अशोक आणि समीर कविताचा हात धरून तिला त्यांच्याकडे खेचू लागले. ते पाहून राधिकानं तिचं रौद्र रूप धारण केलं आणि तिच्या शक्तीने ती अशोक आणि समीरचा गळा दाबून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करू लागली. आमच्या दोघींमध्ये जर तुम्ही आलात तर तुमचा जीव घेईन, राधिका म्हणाली. इतक्यात कविता भानावर आली. थांब राधिका, त्यांना सोड, मी येते तुझ्याबरोबर, कविता म्हणाली. तसे राधिकाने समीर आणि अशोकला सोडलं आणि कविताला आपल्या मिठीत घेतलं. त्या दोघी हळूहळू वर हवेत जाऊ लागल्या. थांब राधिका, माझं ऐक जरा. आम्ही दोघे तुझे दुश्मन नाही आहोत. तू माझी सुद्धा मुलगी आहेस आणि समीर तुझा छोटा भाऊ. जर तू कविताला घेऊन गेलीस तर समीरचं काय होईल त्याचा विचार कर. त्याचे आयुष्य आत्ता कुठे सुरू होत आहे. त्याला आईची गरज आहे. तू तर ह्या जगात आता नाहीस, पण एकदा तुझ्या लहान भावाचा विचार कर. हात जोडून अशोक विनवण्या करत होता. काही वेळ गेला. राधिकानं अशोक आणि समीरकडे बघितलं. तशी कविता हळूहळू हवेतून खाली येऊ लागली आणि त्या क्षणी आकाशात एक मोठी वीज चमकली आणि राधिका तिथून दिसेनाशी झाली. तिच्या हातात असलेली भावली खाली कविताच्या पायाशी पडली. जणू काही राधिका या जगातून दुसऱ्या जगात आता कायमची निघून गेली आहे ह्याची ती साक्ष देत होती. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.